संकल्प घेण्यासाठी राज्याचे लोकप्रिय कर्तृत्वान अत्यंत कष्टाळू मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे मंचावर आपल्यासाठी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींनी खास आपल्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं पाहिजे. आज लोहा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गजाननजी सूर्यवंशी आणि कंधार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगा प्रसादजी यन्नावार आणि सर्व बाकीचे आमच्या वेगवेगळ्या वार्डातील उमेदवार कमाई चिन्हावर निवडणूक लढत आहेत. या सर्वांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आपल्याला आव्हान करण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे. मंचावर विराजमान आमच्या या नांदेड जिल्ह्याचे आणि या राज्याचे प्रमुख नेते, ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, सर्व मंचावर आमचे खासदार अजितजी गोपचडे, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, संघटन मंत्री संजय कौडगे, उपस्थित सर्व मान्यवर, कारण आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे आणि जास्त वेळ आपला मी घेणार नाही. उपस्थित सर्व मान्यवर आणि येथे उपस्थित टोपी घातलेले, पगोटे घातलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि अत्यंत उत्साहीमध्ये उपस्थित असलेले माझे युवा बांधव आणि इथे एवढ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माय माऊली देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींनो, मी खरं तर या निवडणुकीच्या प्रचारामध्ये काय बोलू असा मला प्रश्न पडलाय. कारण स्वतः मुख्यमंत्री आपल्याला शब्द द्यायला आलेले आहे. या भागाच्या या लोहा आणि कंधार या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी चुरशीने निवडणूक लढवली आहे. मला तर वाटतं इतिहासामध्ये मी जेव्हाही प्रचार आले सगळे उमेदवार हे कमळाच्या फुलावर लढले असं तरी पहिल्यांदा मी बघते आहे. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी स्वतःच्या जीवावर ही निवडणूक लढत आहे. आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला देशामध्ये आपण पाहतात, आज देशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये, बिहारमध्ये आत्ताच आपण निवडणुकीचे निकाल पाहिले. सगळ्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला लोक स्वीकारत आहेत. अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तिसऱ्यांदा देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून लोकांचा बहुमत घेऊन विराजमान झालेले आहेत आणि मुख्यमंत्री देखील तिसऱ्यांदा शपथ घेऊन आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री झालेले आहेत. हा योग पुन्हा पुन्हा येणे नाही. देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यात आपल्या सगळ्यांचे लाडके देवा भाऊ, तर आपल्या कंधार लोहामध्ये आपल्या कमळाच्या फुलावर निवडून आलेला नगराध्यक्ष का नाही असा माझा सवाल आहे तुम्हाला. आहे यायला पाहिजे की नाही? दिल्लीमध्ये आपली कुणाची सरकार आहे? कोण आहे दिल्लीत? अरे जोरात बोला ना, आवाज तर लोहाचा ऐकू द्या. लोहा है की नाही आवाज में? कोण आहे दिल्लीमध्ये? मोदीजी. राज्यात कोण आहे? मग आपल्या कंधारमध्ये कोण पाहिजे? कमळाच्या फुलावर लोहा आणि कंधारमध्ये आपला नगराध्यक्ष आणि आपले नगरसेवक निवडून आले पाहिजे. मोदीजींनी सगळ्या गरिबांसाठी कल्याण करण्यासाठी अनेक योजना आणल्या. तशाच देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या आदर्श घेऊन या राज्यामध्ये गरीब कल्याणाचा कार्यक्रम राबवला. या महिलांना त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि लाडक्या बहिणीसाठी योजना आणली. आणि म्हणून महिलांचं कल्याण, गरिबांचं कल्याण, शेतकऱ्यांचं कल्याण, आणि आत्ताच अतिवृष्टी झाली, 32,000 कोटीचं पॅकेज हे आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने दिलं. आणि म्हणून आपण आपल्या गल्लीपर्यंत दिल्लीपासून निघालेला विकास यायचा असेल तर कमळाच्या फुलासमोरचं बटन येणाऱ्या 2 तारखेला दाबा. मी आपल्याला साधं उदाहरण देईन. एखादी जर टाकी आपण छतावर बांधली आणि आपल्याला बकेटमध्ये नळामध्ये पाणी पाहिजे असेल तर बिना पाईपलाईन करता येईल का? येणार नाही. तर आपल्या कंधार आणि लोह्याच्या गल्लीच्या नळापर्यंत विकास येणार असेल दिल्लीपासून, आमच्या मुंबईपासून, तर आपल्याला ही पाईपलाईन नगराध्यक्ष पदाची लावावीच लागेल. हे शक्तीचं युग आहे आणि स्त्री ही यामध्ये फार महत्वाची आहे आमच्या मोदीजींसाठी, आमच्या देवेंद्रजींसाठी. स्त्रीचं कल्याण, स्त्रीला सबलीकरण हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून स्त्रीच्या कल्याणाचं हे युग आहे आणि स्त्रीच्या हातून कल्याणाचं हे युग आहे. या सगळ्या असंख्य बहिणींचा
यांचा आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीशी, आपल्या पक्षाच्या पाठीशी आणि आपल्या संघटनेच्या पाठीशी उभा राहणार आहे. आणि मला विश्वास आहे की एक अत्यंत सातच्या आमचा गंगाप्रसाद तर इतका चळवळीतला सामान्य कार्यकर्ता आहे, त्याला सुद्धा उमेदवारी हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं, हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. एका सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळू शकते हे स्वतः उदाहरण प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. कार्यकर्ता म्हणून काम करायला लागले आणि इथपर्यंत गेलेले आहेत. आणि आपले जे नगराध्यक्ष गजानन सुरवंशी यांनी सुद्धा काम केलंय. त्यांनी जो वचननामा मागच्या वेळी प्रकाशित केला त्यातले सर्वच्या सर्व कामं त्यांनी सरकारच्या मदतीने केलेले आहेत आणि म्हणून त्यांना सुद्धा परत संधी देणं हा त्यांचा हक्क आहे. मी आपल्याला विनंती करेन, कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून आपण प्रचंड मताने या माझ्या सर्व कॅन्डिडेट्सना विजयी करा. आपलं फार वेळ घेणार नाही कारण आपल्याला मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकायचं आहे. मी आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.